शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावरती संजय राऊतांचा हल्लाबोल. गद्दारांचा सन्मान केलातच कसा, राऊतांचा सवाल. साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही तीव्र नाराजी. पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता असं म्हणत राऊतांच्या मताची ठाकरेंकडून पाठराखण. पवारांचा पक्ष फोडणाऱ्या अजितदादांनाही ठाकरे भेटले होते, त्यावेळी राऊत शांत का बसले. खासदार अमोल कोल्हेंचा सवाल. तर महाराष्ट्राच्या एका सुपुत्रानं दुसऱ्या सुपुत्राचा सन्मान करण्यात चुकीचं काय, शंभूराज देसाई यांचा राऊतांना प्रतिसवाल. लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनालाही. वर्षभरापासून ठिबकच्या अनुदानासाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांची कैफियत. लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेलाही फटका बसल्याचं उघड. हॉस्पिटल परिपूर्तीची कोट्यवधींची बिलं 6 महिन्यांपासून स्थगित. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील आणि उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये. मतदारसंघाच्या कामांसाठी अर्थसंकल्पीय मदत मिळवण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. माघी पौर्णिमेच्या निमित्तानं मलंगगडावरील उत्सवामध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने येण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मलंगगडावरती आरती. विरोधी पक्षनेते दानवेंचाही मलंगगडावरती दौरा. कोट्यवधी भाविकांच्या स्नानानंतर गंगेचं पाणी अस्वच्छ होण्याच्या शक्यतेला निरीचं संशोधनामध्ये उत्तर. गंगेच्या पाण्यात शुद्ध आणि स्वच्छ राहण्याचा अंगभूत गुणधर्म. गोमुख ते गंगासागरच्या दरम्यान केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या मर्सेलीमध्ये दाखल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ऐतिहासिक समुद्र उडीच्या आठवणीला एक्सपोजच्या द्वारे उजाळा. मर्सेलीच्या रहिवाशांचेही मानले आभार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.